श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचं लोकार्पण. आणि मुंबईत केंद्रीय वाणिज्य तसंच उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार मंडळाची तिसरी बैठक. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर. मुंबईत सुखकर्ता विघ्नहर्त्या गणरायाचं गणेश चतुर्थीला उत्साहात वाजत गाजत आणि भक्तिभावानं आगमन झालं. ढोल ताशाच्या गजरात मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती आणि घरगुती गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य नागरिकांनी दिलं होतं. अनंत चतुर्दशीला मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा राजा आणि महाराजा आदी सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी जड अंतःकरणानं गणरायाला निरोप दिला. हा सोहळा अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटकही आवर्जून उपस्थित होते. गिरगाव, जुहू, वेसावे, मड, दादर चौपाटी, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखत पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख व्यवस्था केली होती. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2018-19 ते 2022-23 या वर्षांचे विधान परिषद आणि विधानसभेतल्या उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आणि उत्कृष्ट भाषणासाठी दिले जाणारे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं मुंबईतल्या एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लोकार्पण दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. भारतीय राज्यघटना ही सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण असून भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल. भारतीय संस्कृतीचं सार आपल्या संविधानात सामावलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतल्या गोरेगाव इथं व्यापार मंडळाची तिसरी बैठक पार पडली. पियुष गोयल यांनी वाणिज्य विभागाचं जन सुनवाई पोर्टल आणि ECGCचं नवीन ऑनलाईन सेवा पोर्टल सुरू केल्याचं सांगितलं. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.